आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या सावित्रीबाई फुले यांच्यासमोर नतमस्तक होतो। आणि आजच्या आपल्या कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने तसेच इंडोटेक फाउंडेशन आणि ओम ग्रामणी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन एक्सलन्स या दोन संस्थांच्या वतीने आपण नगराध्यक्ष महोदय आपण आजपासून प्रशिक्षण शिबिर चालू करतोय। आणि आपल्या सर्वांना या बदलापूर शहरातील सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक असेल, विद्यार्थी वर्ग असतील, या सर्वांचे जातीने लक्ष देऊन सर्व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ज्या प्रयत्न करतात अशा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, बदलापूरच्या प्रथम नागरिक, अतिशय डॅशिंग अशा नगराध्यक्ष यांचं नाव आपण घेतलं जातं, त्या म्हणजे रुचिताताई घोरपडे यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो। आणि मी पष्टे काकी आणि रचना भोईर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया। या बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले आणि या प्रभागाच्या नगरसेविका देखील आहेत। त्यांचे काका त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झाल्यामुळे त्या तातडीने ठाणे या ठिकाणी गेल्यामुळे ते आज उपस्थित राहिलं नाही, परंतु आपलं हे शिबिर 2 महिन्यांचं शिबिर असेल, त्यामुळे ते उद्या परवा नक्कीच आपल्या या ठिकाणी येतील। आणि यासाठी तुम्हाला या प्रशिक्षणाची पूर्णपणे माहिती पण हे दोन्ही प्रशिक्षण जे देणारे आहेत ते या ठिकाणी माहिती देतील। फक्त मला एक सांगेल की आरीवर्क क्लासेस कोण कोण करणार आहेत त्यांनी फक्त या ठिकाणी हात वर करा। आणि शिवण क्लासेस वाले आणि दोन्ही कोर्स ज्यांना करायचे आहेत ते, ज्यांना दोन्ही पण करायचे आहेत त्यांनी हात वर करा। आरीवर्क पण आणि शिवण क्लास पण असे दोन्ही आहेत। त्यामध्ये तुमच्या या ज्या बॅचेस असतील सकाळी 11 ते 1 ही शिवण क्लासची एक बॅच असेल, त्यानंतर 1:30 ते 3:30 आणि 4:45 ते 5:45 अशा 3 बॅचेस त्या ठिकाणी शिवण क्लासेसच्या असतील। आणि आरीवर्कच्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे जे त्या ठिकाणी आम्ही क्लासेस त्या पद्धतीने चालू करणार आहोत। खरं तर नगराध्यक्ष महोदय, मला आपल्याला एक सांगायचं आहे की महिलांसाठी हे प्रशिक्षण मिळण्यासाठी आम्ही मागील 1 ते 2 वर्षापासून कुलगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये प्रशासनाच्या मागे पाठपुरावा करत होतो। आपल्याला माहितीच असेल की या निवडणुका होण्यापूर्वी 5 ते 5.5 वर्ष हा प्रशासनाचा पूर्ण काळ होता आणि त्या काळामध्ये आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो। आणि आपण नगराध्यक्ष झालात त्यानंतर त्याला तातडीने त्या कामाचे वर्क ऑर्डर मिळाली, कामाचे आदेश मिळाले आणि यानंतर या महिलांसाठी हे प्रशिक्षण मिळून कुठेतरी महिलांच्या हाताला एक चांगला रोजगार मिळून 2 पैसे त्यांच्या हाताशी स्वतःचे कष्टाचे, स्वतःच्या हक्काचे हे त्यांना मिळावे, हा एकमेव हेतू आम्ही या डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे काम करतोय। मागच्या 2025ला ज्यावेळेस नवरात्रोत्सव होता त्यावेळेस इंडोटेक फाउंडेशनच्या रेश्माताई आहेत, आम्ही 9 दिवस 9 कोर्सेस ठेवले होते की कोणाला नथ बनवायची आहे, बांगड्या बनवायच्या आहेत, केक बनवायचे आहेत, असे 9 दिवसाचे 9 उपक्रम, 9 जे शिबिर आहेत त्या महिलांसाठी ठेवल्या होत्या। पूर्णपणे प्रचंड त्याला असा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला होता। आणखी देखील पुढचे काही कोर्सेस आहेत महिलांसाठी, संगणक प्रशिक्षण असेल, आणखी जे तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं। स्वतः नगराध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहेत, माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या तर पाठपुरामुळे आपल्या बदलापूरमध्ये जे दत्त चौक आहे त्या दत्त चौकामध्ये एक चांगलं महिला भवन त्या ठिकाणी तयार होते आणि त्यासाठी जवळपास 20 कोटीचा निधी हा आपल्या महिलांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी त्या ठिकाणी आमदार कथोरे साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या तुमच्या महिलांसाठी या ठिकाणी मिळतो। फक्त पोकळ आश्वासनं न देता
त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करण्याचा एक आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्याची सुरुवात ही आपण आज या ठिकाणी चालू करतोय. सन्माननीय नगराध्यक्ष महोदय, आपणास माहिती आहे की फेरीवाल्यांचे अनेक या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहेत की प्रत्यक्ष बसायला जागा नाही कोणाला. जर जागा असेल तर अतिक्रमणमध्ये नगरपालिका प्रशासन त्यावर कारवाई करते. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार ते त्या ठिकाणी कारवाई करत असतात. परंतु आमच्या या शहरातील नागरिक असतील, आमच्या महिला असतील, त्यांना कुठेतरी हक्काची जागा मिळावी त्यासाठी देखील आपण प्रयत्न करताय. परंतु ही जी डोक्यावर टांगती तलवार आहे जी अतिक्रमणाची, ही जर कुठे आपल्याला घालवायची असेल तर महिलांनी प्रत्यक्षपणे येऊन या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि आपण ऊन वारा पाऊस जे या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या महिला आहेत की त्या बाजारपेठमध्ये भाजी असेल फळं असेल जे ठेले लावलेले असतात, तर त्यांना मी सांगेन की आपण या ठिकाणी चांगलं प्रशिक्षण घ्या. ऊन वारा पावसात बसण्यापेक्षा चांगला एका सावलीमध्ये तुम्हाला एक चांगला भवन बनवून दिलं जातं. आणि या वास्तूमध्ये आपण उपस्थित आहात, ही जागा देखील कुलगाव बदलापूर नगर परिषदेची आहे. त्यासाठी तुम्ही हे जे 2 महिन्यामध्ये जे काही शिकणार आहात, जे काही बनवणार आहात, त्यासाठी तुम्हाला ही हक्काची जागा एक बाजारपेठ म्हणून आणि ती देखील मोफत तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. त्यामुळे तुमच्यावर कोणती डोक्यावर अतिक्रमणाची टांगती तलवार येणार नाही. इथे कोणी तुम्हाला उठवायला येणार नाही. तुम्ही जे जे काही बनवाल ते तुम्हाला या ठिकाणी बाजारपेठ म्हणून तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नगरपालिका पूर्णपणे मोफत करून दिली जाईल. एवढं मी तुम्हाला आज या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. खरं तर नगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो कामं या ठिकाणी होतात आणि महिलांसाठी तर प्रचंड भरघोस असा निधी या ठिकाणी दिला जातो. आमच्या महिला बाल कल्याणच्या सभापती असतील प्रणिताताई कुलकर्णी, या देखील येऊन गेल्यात. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ते येतील. मग बाल कल्याणच्या माध्यमातून महिलांवर जे गर्भसंस्कार ज्या बालकांवर गर्भसंस्कार केंद्र असतील ते ठिकाणी या बदलापूरमध्ये चालू झालेलं आहे. आणखी महत्वाचं म्हणजे की माझा एक स्वतःचा एक उपक्रम आहे, आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चालू केलेला आहे की जन्माला आलेल्या मुलीचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. म्हणजे जी मुलगी जन्माला आली की तिच्या जन्माचं स्वागत हे आमच्याकडनं केलं जातं. या ठिकाणी महिला बाल कल्याण सभापती प्रणिताताई कुलकर्णी देखील उपस्थित, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करतो. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बदलापूर शहरात नव्हे तर फक्त मुरबाड असेल, कल्याण ग्रामीण असेल, ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म होतो त्या मुलीच्या जन्माचं स्वागत एक बेबी केअर किट देऊन त्या मुलीच्या जन्माचं स्वागत आमच्याकडनं केलं जातं. आज सकाळी 5 मुली होत्या. 5 मुलींचं मी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचं वेलकम केलं. आतापर्यंत जवळपास 1850 ते 1900 मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि आम्ही इथवरच न थांबता प्रत्येक मुलीचा सुकन्या समृद्धी अंतर्गत त्यांचा आपण खातं चालू करून प्रत्येक मुलीचा हप्ता यापूर्वी भरायचो. यापूर्वी मी जवळपास 900 मुलींचा पहिला हप्तापर्यंत त्यांचा त्या ठिकाणी ही योजना चालू केली होती. परंतु ज्या अर्थी नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यावेळेस विराजमान झाल्या, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती आणि त्यांच्या मनामध्ये देखील होतं की या मुलींचं जर आपण नगर परिषदेच्या माध्यमातून जर काही काम केलं तर ठोस त्यापर्यंत जर काही जर मदत केली तर नगराध्यक्षा सुकन्या योजना ही चालू करून प्रत्येक मुलीच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा केले जातील आणि त्याची सुरुवात या येत्या 15 ऑगस्ट पासून नगराध्यक्ष महोदय यांच्या हस्ते त्या ठिकाणी चालू केली आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी बदल झालेला या ठिकाणी दिसतोय. आणि या प्रणिताताई कुलकर्णी असेल, सर्वच आमची टीम आहे, प्रियांकाताई दामले आहेत आणि आमचे सर्व सभापती असतील आणि आमदार कथोरे साहेब यांचा नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा आहे, आमचं सहकार्य मिळतं. त्यामुळे आपण जी मागणी कराल ती आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू. आणि या ठिकाणी या सर्व महिला आहेत, तुमच्या आरोग्याचा विषय असेल, आरोग्याची शिबिरं असतील, हे तुम्ही सांगा तुमच्या सोसायटीत पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कॅन्सरच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं की नगर परिषदेच्या माध्यमातून आपण कॅन्सरच्या बद्दल जनजागृती शिबिर देखील लवकर चालू करतोय. आणि कॅन्सरचा कोणताही रुग्ण जर तुमच्याकडे कोणी आढळला तर त्वरित तुम्ही मला संपर्क साधा. आणि कॅन्सर रुग्णांना देखील तातडीने माझ्याकडनं एक्सपो खर्चाने त्या ठिकाणी मदत केली जाते. मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील ते देखील माझ्या माध्यमातून आज शेकडो ऑपरेशन मी माझ्या खर्चातून केलेले. परंतु आता जे ग्रामीण रुग्णालय होतं त्याला 50 बेड
ची परवानगी मिळून आता उपजिल्हा रुग्णालय झाले आणि त्या ठिकाणी देखील मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शासनाच्या मार्फत मोफत केल्या जाणार आहेत. आपल्या बदलापूर शहरामध्ये टीबीचे कोणते रुग्ण असेल तर तुम्ही तातडीने मला कळवा. मागील 7 वर्षापासून टीबी मुक्तसाठी आपण प्रयत्न करतोय आणि या बदलापूर शहरातील 100% टीबी म्हणजे क्षयरोगाचे रुग्ण आपण दत्तक घेऊन त्या ठिकाणी पूर्णपणे बदलापूर शहरातील क्षयरोग आपल्याला मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय. एवढं सांगायचा हेतू एकच आहे की ज्यावेळेस तुम्ही आम्हाला या नगर परिषदेच्या मध्ये तुम्ही आम्हाला निवडून पाठवलं, जे तुमच्या समस्या असेल जे काही असेल ते करण्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवले, नक्कीच तुमचं दिलेलं मत त्या ठिकाणी वाया जाणार नाही हे या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगतो. आणि सर्वच महिलांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा जो करणारा कोर्स आहे हा अतिशय मनापासून करा. त्याला टाइमपास म्हणून त्या ठिकाणी बघू नका. कारण की पालिका जर तुमच्यापर्यंत स्वतः येते तर तुमचं देखील योगदान हेच आहे की तुम्ही मनापासून या ठिकाणी या. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घ्याल त्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला मी जो शब्द दिला आहे की तुम्हाला बाजारपेठ पूर्णपणे मोफत खुली करून दिली जाईल, यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. सर्वच महिलांचे आणि इंडोटेक फाउंडेशन असेल आणि ओम ग्रामणी इन्स्टिट्यूट असेल या दोन्ही संस्थांना देखील मी विनंती करेन की आपण कुठेतरी प्रशिक्षण देण्यासाठी कमीपणा घेऊ नका. महिलांना जे जे लागेल ते द्या. त्यांना जे सामान लागेल तुम्ही त्या सामानाची यादी त्यांना द्या. त्याचे पैसे तुम्हाला सर्वपणे माझ्याकडे दिले जातील. फक्त सामान तुम्ही घेऊन या. तुम्ही कुठे इकडे तिकडे जाऊ नका. नाहीतर कोणाला काय कोणतं कापड मिळत नाही, कोणाला काही साहित्य मिळत नाही, इकडे तिकडे धावपळ होते. त्यामुळे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मोफत दिलं जाईल. आणि सर्व क्लासेस हे वेळेवर चालू होतील याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची. पुन्हा एकदा सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधू आणि भगिनी आहेत आणि यामध्ये भगिनींचा पण पत्रकार भगिनींचा देखील फार मोठा या ठिकाणी सहभाग आहे. कारण की या बातम्या ज्यावेळेस अनेक या शहरामध्ये जातील आणि त्या पाहून अनेक महिला देखील या प्रशिक्षणासाठी नक्कीच त्यामध्ये येतील. कारण हेतू हाच आहे की जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे प्रशिक्षण आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि त्यांना विनंती देखील करेन की आपण कधीतरी मध्ये एकदा येऊन ते प्रशिक्षण देखील जर लाईव्ह केलं तर नक्कीच ते पूर्णपणे ते खूप फायदेशीर होईल. पुन्हा एकदा मी मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं आणि आणखी जे काही आम्हाला महिलांना देता येतील, भगिनींना देतील ते देखील आपण या ठिकाणी सांगू. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कुळगाव बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, भोईर मॅडम, पष्टे मॅडम आणि आवर्जून जो कार्यक्रम ज्यांनी लावलाय ते आपले आरोग्य सभापती किरण भोईर या वॉर्डाचे नगरसेवक आहेत. खरोखरच महिलांना कुठली कामं पाहिजेत आणि महिला काय करू शकतात हे किरण भोईर हेच सांगू शकतात आणि हे करू शकतात. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला ज्यांची साथ आहे नगराध्यक्ष मॅडम यांनी जी आम्हाला साथ दिलेली आहे, महिला बालकल्याण सभापती म्हणून मी एक आवर्जून सांगते की आणि जबाबदारीने बोलते की महिला बालकल्याण या समितीमध्ये महिलांना जेवढे प्रशिक्षण देता येईल तेवढे आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊच. त्या प्रशिक्षणाचा तुम्ही लाभ पण घ्यायचा आहे आणि मनापासून तुम्ही हे काम करायचंय आणि शिकायचंय. कारण किरण भोईरने आता सांगितलेलंच आहे की तुम्ही मनापासून हे काम करा की तुम्हाला घर बसल्या असा व्यवसाय करता येईल की जेणेकरून तुम्हाला 4 पैसे पण त्यातून मिळवता येईल. घर चालवायला आपल्याला हातभार लागला पाहिजे की नाही. तुम्हाला शिकायची इच्छा आहे का नाही, मग तुम्ही मनापासून शिकणार ना. अजून त्यांनी सांगितलं की काही महिलांना असं वाटते की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी आता कापड कसं आणू, कात्री कशी आणू. तर ते जे सोय ह्यांनी केलेली आहे की तुम्ही
काही आणू नका, इथं वस्तू देणार आहे, त्या वस्तूमधनं तुम्हाला शिकायचं. किरण भोईर यांचं मला खूपच कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी अनेक उपक्रम या वॉर्डामध्ये राबवलेलेच आहेत आणि वारंवार ते राबवतच असतात. आरोग्य शिबिर असू दे, क्षयरोग, ज्यांना क्षयरोग झालेला आहे त्यांच्यासाठी किट देतात ते दर महिन्याला. आणि आता त्यांनी सांगितलं की जी मुलगी जन्माला आली आहे त्या लहान मुलीला पण ते बेबी किट जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन तिचं स्वागत करतात. बेटी बचाव बेटी पढाव या माध्यमातून किसान कन्या योजना ही एक योजना असल्यामुळं ती योजना ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत असतात. त्यामुळं मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा पण देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रणिताताई कुलकर्णी. नक्कीच आपण अतिशय चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. यानंतर मी विनंती करेन की या कुलगा बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुचिताताई घोरपडे यांनी महिलांना मार्गदर्शन करावं आणि आपण देखील भरघोस असा निधी आमच्या महिलांसाठी द्यावा अशी विनंती करतो. नमस्कार. कुलगा बदलापूर नगर परिषदेत आयोजित महिला प्रशिक्षण शिबिर, ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आमचे आरोग्य सभापती श्री किरण भोईर साहेब, तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्ही हे महिला प्रशिक्षण शिबिर राबवतो अशा आमच्या महिला व बाल कल्याण विकास समितीच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी, डॉक्टर रचना भोईर, माधुरीताई कष्टे आणि इतर सर्व, मनीषा मांजरेकर आणि इतर सर्व भोईर सरांच्या कार्यकर्त्या आणि त्याचबरोबर ह्या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय महिला वर्ग. भगिनींनो, महिला सक्षम व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यानुसारच आम्ही महिला आणि बाल विकास समितीच्या बजेटमध्ये तशी तरतूद केलेली आहे. आणि 24 प्रभाग आहेत आपल्या बदलापूरमध्ये. 24 प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये महिला नगरसेविका आहे. एक पण प्रभाग असा नाहीये की जिथे फक्त पुरुष नगरसेवक आहेत. उलटा एक प्रभाग असा आहे की तिथे दोन्ही नगरसेविका महिलाच आहेत, प्रभाग क्रमांक 5 मध्ये. तर त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला की महिला बाल विकास समितीतर्फे महिलांचं आरोग्य असो किंवा महिलांचं सक्षमीकरण असो, या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या प्रत्येक प्रभागात राबवल्या गेल्या पाहिजेत आणि माझ्या बदलापूरमधल्या प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही बजेटचं प्रोव्हिजन केली आणि त्यानुसार प्रशिक्षण शिबिरं, आरोग्य शिबिरं बदलापूरमध्ये घ्यायला सुरुवात केली. हा ह्या पूर्ण 1 वर्षाचा हा लेखाजोखा आहे. पुढच्या बजेटमध्ये पुढच्या वर्षीसाठी तरतूद होईल. तर ह्या वर्षी किरण भोईर सरांनी म्हणजे मागील 1 वर्ष प्रशासन काळापासून ते प्रयत्न करत होते प्रशिक्षण शिबिराचे. आता नवरात्रीमध्ये ते इतका छान त्यांनी उपक्रम घेतला. 9 दिवस 9 वेगळे प्रकार त्यांनी महिलांना शिकवले की जेणेकरून प्रत्येक महिलेला तिला जे आवडतंय ती गोष्ट तिला शिकता यावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. आणि नवरात्रीची जशी 9 रूपं असतात त्याप्रमाणे 9 प्रकार त्यांनी महिलांना प्रशिक्षण शिबिर राबवलं. खरंच असा जर विचार कोण करू शकतो तर ते फक्त आमचे किरणदादाच करू शकतात. कारण काय, ते आतापर्यंत बऱ्याच वेळा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिरं राबवली होती. किरणदादा, मला आठवतं आपल्या प्रशासन काळामध्येच आपण त्याचे कागदाच्या पिशव्या बनवायचं एक प्रशिक्षण शिबिर पण राबवलं होतं आणि त्याच्यातून महिलांना मानधन सुद्धा मिळवून दिलं होतं. म्हणजे इतक्या वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन ठेवणारे आमचे आरोग्य सभापती आहेत. आणि आता त्यांच्याच बरोबरीने काम करणाऱ्या आमच्या उपनगराध्यक्ष मॅडम सुद्धा आहेत की त्या सुद्धा एक महिला आहेत. त्यांची ही पहिलीच वेळ असली तरी पण महिलांसाठी त्या पण ह्याच्या आधीपासून काम करत आलेल्या आहेत. आणि किरणदादाच्या बरोबरीने उभं राहून आज महिलांसाठी काय करायचंय हा दृष्टिकोन ते डोळ्यासमोर ठेवतात आणि त्या अनुषंगाने ते त्यापुढे काम करत असतात. आज प्रियंकाताई शिक्षण समिती सभापती पण आहेत. कारण काय, बाय लॉज आमचं असं आहे की उपनगराध्यक्ष शिक्षण समिती सभापती असतात.
त्याच्यामुळे बदलापूरमधल्या ज्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांच्या बाबतीतले निर्णय असो, तिथल्या शाळातल्या मुलांच्या बाबतीतले निर्णय असो, किंवा त्यांना काय हवं नको त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असो, त्यांच्या पोषण आहाराच्या बाबतीत असो, सगळ्या गोष्टी प्रियांकाताई इथे आवर्जून स्वतः लक्ष घालून करून घेत आहेत. आणि ह्या दोघांना साथ देत आहेत त्या आमच्या रचनाताई. त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि जेव्हा जेव्हा आरोग्य शिबिर किरणदादांनी त्यांच्या प्रभागामध्ये राबवलंय तिथे एक नेता म्हणून उभं न राहता, एक समाजसेविका म्हणून उभं न राहता रचनाताईंनी तिथे त्यांची ड्युटी बजावली आहे. म्हणजे जो त्यांचा पेशा आहे डॉक्टरकीचा, तो पेशा त्यांनी तिथे बजावलेला आहे आणि आपल्या प्रॅक्टिसमधून त्यांनी महिलांच्या आरोग्यासाठी, बदलापूरच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या आमच्या पष्टेताई, मनीषाताई आणि इतर सर्व त्यांची टीम प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असते. भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना माझी एकच विनंती असणार आहे की आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे मी नगराध्यक्ष म्हणून, महिला बाल कल्याण समिती सभापती, आरोग्य सभापती, इतर आमचे सर्व सभापती किंवा आमचे नगरसेवक नगरसेविका जे आहेत ते तुमच्यासाठी काम करणार आहेत. आता आज हे प्रशिक्षण शिबिर इथे तुम्ही शुभारंभ करताय. मला तुमची फक्त एकच तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की कंटाळा आला म्हणून क्लासला दांडी मारली असं कधीच करू नका. कारण काय असं म्हणतात की फुकट मिळालं तर त्याची काही व्हॅल्यू नसते. पण भगिनींनो, तुम्हाला स्वतःला पायावर उभं राहता यावं, तुम्हाला काहीतरी शिकता यावं, यासाठी नगरपालिका निधी उपलब्ध करून देते आणि प्रशिक्षण शिबिरं राबवते. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुमचं प्रशिक्षण झाल्यावर तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह चालू होईल. आणि मला आतापर्यंत अजूनपर्यंत अशा महिला भेटल्या नाही की त्या माझ्याकडे आल्यात आणि मला सांगितलंय की ताई आम्ही शिवण क्लास शिकलो तर आम्हाला तुमचा एक ब्लाऊज शिवायची संधी द्या. तर मी आज इथे प्रशिक्षणात असलेल्या महिलांना आव्हान करेन की तुम्ही जे आरी वर्क शिकणार आहेत, जे तुम्ही शिलाई काम शिकणार आहेत, ते शिलाई काम शिकून झाल्यावर मॅडम तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे. सर्टिफिकेट दिलं म्हणजे तुमचं काम परफेक्ट झालं. मॅडम चोख सर्टिफिकेट द्या, जेणेकरून त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आणि नक्कीच तुम्हाला हातभार लावण्यासाठी मी खरंच माझं काम तुम्हाला देईन, एवढा मी आजच्या दिवशी तुम्हाला विश्वास देते. मंडळी, बदलापूर मधील महिला सक्षम कशी होईल ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. आणि मगाशीच किरण भोईदारांनी सांगितलं की महिला बचत गटा थ्रू आम्ही नेहमीच महिलांना आव्हान करत असतो की तुम्ही स्टॉल्स लावा, तुम्ही बाजारपेठ मिळावी ह्याच्यासाठी प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला सगळं द्यायला तयार आहोत. तुम्ही सर्वजण सक्षमीकरणाकडे वाटचाल केली, एक पाऊल तुम्ही पुढे आणलं तर आम्ही 2 पावलं पुढे येऊन तुमच्यासाठी उभं राहू शकतो. आज 12 महिने जर स्टॉल लावायला तुम्हाला जागा हवी असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही नगरपालिकेमध्ये विषय घेऊ आणि ठोस निर्णय घेऊन तुम्हाला ती जागा उपलब्ध करून देऊ, जेणेकरून तुम्हाला स्वतःचा उदरनिर्वाह असो. आता जसं दादांनी सांगितलं की आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण बेलवली येते, म्हणजे दादांच्याच प्रभागामध्ये येते ते महिला उमेद मॉल आपल्याकडे तयार होणार आहे. 20 कोटी निधी पण शासनाकडून मंजूर झालेला आहे. तिथे तुम्हाला स्टॉल्स लावायला एक छान संधी असणार आहे. जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू कराल तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीकडे तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही तुमचा व्यवसाय चालूच नाही केला तर तिथे तुमची नोंदणी कशी होणार आणि तुम्ही काम कसं करणार. तर आता जे तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे त्याचा विचार भविष्यात तुमचं घडावं या दृष्टिकोनातून करा, एवढंच आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. त्याचबरोबर महिलांसाठी स्पेशल 200 कोटचं शासकीय रुग्णालय शिरगाव येथे आपण तयार करणार आहोत. आमदार साहेब त्याचा पण पाठपुरावा करतायत. जी मोठी मोठी कामं आहेत जी आमदार साहेबांच्या थ्रू आपल्याकडे येणार आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी काम चालू केलेलं आहे. योग भवन चालू होणार आहे. आज आता आपलं ग्रामीण रुग्णालय जे आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून याच्या पुढे नावाजलं जाणार आहे, तिथे सुद्धा आपण आणखीन कॅन्सर, जसं दादांनी सांगितलं की कॅन्सरसाठी आपण तर शासकीय कॅन्सर रुग्णालय पण असावं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या दिवशी त्या
जिल्ह्याच्या डायरेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आणि प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे आणि तिथे सुद्धा सेपरेट आणखीन जे हॉस्पिटल आहे त्याच्या व्यतिरिक्त सेपरेट आणखीन 200 बेडचं शासकीय रुग्णालय आणखीन वाढावं याच्यासाठी पण आपण प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे बदलापूरमधील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी काळजी घेता यावी, त्यांच्या खिशाला कात्री नाही बसावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माननीय आमदार साहेब असो किंवा आम्ही सर्व आमची कुळगा बदलापूर नगर परिषदेची टीम असो, आम्ही सर्वजण त्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. तर नक्कीच भविष्यात तुम्हाला बदल दिसतील आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत की आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा चान्स मिळावा, आमच्या आरोग्याची काळजी ग्रामीण रुग्णालयातून व्हावी, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी तुम्हाला हे स्वप्न साकार झाल्यासारखं दिसून येईल आणि ह्याच्यासाठी पाठपुरावा करायचं काम आपण करणार आहोत. त्याचबरोबर रेल्वेत आता इथे सर्वसामान्य महिला आहेत. तुम्हाला माहितीच आहे की बदलापूरमध्ये तर आपण सगळ्या गोष्टी करतोच आहोत, पण रेल्वे संबंधित सुद्धा आपण जी पाठपुरावा करत आहोत 15 डब्याच्या ट्रेनसाठी, आता 15 ऑगस्टला सुद्धा आणखी 2 ट्रेन वाढल्या, म्हणजे 15 डब्बा चालू झाल्या. अशा हळूहळू आपण सर्वच ट्रेन 15 डब्बा कशा करता येईल याच्यासाठी पाठपुरावा करतोय. म्हणजे हळूहळू आपण विकासाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सोयीच्या दृष्टीने काम करायला सुरुवात केलेली आहे. तर तुमची सगळ्यांची साथ मला अशा प्रकारे हवी आहे की आज जे किरण दादांनी नगरपालिकेतून इथे जे प्रशिक्षण शिबिर राबवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रामुख्याने गंभीर्याने लक्ष घाला, चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घ्या, उत्तम असं टेलरिंगचं काम शिकून स्वतःच्या पायावर उभं राहा. एवढं आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगते. निधीच्या बाबतीत तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याच्याबद्दल प्रोव्हिजन करण्याचं काम माझं आहे. दरवर्षी बजेटमध्ये मी अशा प्रकारे प्रोव्हिजन ठेवणार आहे की माझ्या बदलापूरच्या सर्वसामान्य महिलांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण असो किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायचा विषय असो तर त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला आज देते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आजच्या या प्रशिक्षण शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देते. आणि सावित्रीबाईंनी जे आपल्यासाठी सुरुवात करून दिलेली शिक्षण आपल्याला शिक्षित केलेलं आहे आणि शिक्षित झाल्यानंतर आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलो, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपण घरातून बाहेर पडलो, तर ती ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच हातपाय मारायचे. आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी उभा आहोत, पण तुम्हाला स्वतःला सुद्धा प्रयत्न करायचे, एवढं लक्षात ठेवायचंय. आणि या प्रशिक्षण शिबिराचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊन चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन स्वतःला एक चांगलं असं व्यक्ती घडवायचं आहे, जेणेकरून तुमचा ह्याच्यानंतर बिझनेस चालू झाला पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवायचा. तर नक्कीच आज कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष या नात्याने तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा किरण दादा आणि प्रियांकाताईंना धन्यवाद देते, रचनाताईंना धन्यवाद देते की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळाला आहे, की त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत कुठेतरी फळाला आली आणि एवढ्या सगळ्या माझ्या भगिनी आज प्रशिक्षण शिबिरामध्ये येऊन त्याचा लाभ घेणार आहे. पुन्हा एकदा मला इथे बोलून जो मान सन्मान दिला त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी दिलं आणि आपण जो शब्द दिलाय की महिलांसाठी कुठे काही निधी कमी पडणार नाही, नक्कीच शहरातील महिलांसाठी ही आनंदाची बाब आहे. मी इंडोटेक फाउंडेशन आणि ओम ग्रामीण इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षक या आपला पुष्पगुच्छ देऊन आपलं या ठिकाणी स्वागत करत आहे. तसेच या ठिकाणी महिला बालकल्याण सभापती उपस्थित आहेत. मी मनीषा मांजरेकर आणि मोहिनी ताई रिकामे यांना विनंती करतो की आपण देखील यांचं आपल्या सभापती मॅडम यांचा सहर्ष स्वागत करूया. नगराध्यक्ष महोदय आणि महिला बालकल्याण सभापती अतिशय दोघांचं खूप चांगलं या शहरामध्ये काम आहे आणि खरोखरच मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण जी ताकद या महिलांच्या पाठीशी दिली, नक्कीच कुठेतरी महिलांसाठी ही चांगली आनंदाची बाब आहे.
आणि सर्वच महिलांना मी विनंती करेन की 2 मिनिटं आपण बसून राहा. आपल्याला जे प्रशिक्षक आहेत सर्व माहिती देतील आणि क्लासेस कसे चालू केले जातील, कोणतं सामान लागेल, काय लागेल याबद्दल सविस्तर माहिती देतील. फक्त 2 मिनिटानंतर आपण हे चालू करू. कोणतं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि कशा पद्धतीने किती दिवसांसाठी काय? आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे आरोग्य सभापती किरण भोईर साहेब आणि उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले साहेब मॅडम यांच्या प्रभागामध्ये महिला प्रशिक्षण वर्ग चालू होत आहे. यामध्ये 2 वर्ग असणार आहेत. एक शिवणकामाचा वर्ग असणार आहे आणि एक आरी वर्कचा वर्ग असणार आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 200 पेक्षा जास्त महिलांनी नावं नोंदवलेली आहेत आणि सर्वांची उपस्थिती पण इथे दिसत आहे. काही महिलांना आरी वर्क शिकायचं आहे, काही महिलांना शिवणकाम शिकायचं आहे, काही महिलांना दोन्ही वर्ग करायचे आहे. तर त्यांनी त्याप्रमाणे नियोजन करून त्याप्रमाणे ते बॅचेस आखणार आहेत. आणि नक्कीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आपण महिला सक्षमीकरणासाठी पाऊल उचलतोय. आता नुसतं शिवणकाम नाही तर आरी वर्क सुद्धा शिकवणार आहोत, जो आताचा ट्रेंड आहे आणि काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आपण महिलांना केलेला आहे. तर नक्कीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून महिला बाल विकास समितीच्या सभापती असो किंवा आमचे आरोग्य सभापती असो, किरण भोईर सर, रचना भोईर मॅडम, आम्ही सर्वजण ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत की महिलांना जास्तीत जास्त किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर देऊ शकतो. आता आज हे 2 प्रकारचे आहेत, आणखीन ह्याच्यापुढे आणखीन काहीतरी वेगळी कन्सेप्ट आणू आणि महिलांना त्याच्यामध्ये तरबेज करू. फक्त आमचा उद्देश एवढाच आहे की महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी राहिली पाहिजे आणि तिचा उदरनिर्वाह स्वतःच्या हातून सुरू झाला पाहिजे. अर्थात आतापर्यंत हजारो महिलांना यापूर्वी सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे. आता सुद्धा पुन्हा एकदा ही सुरुवात झालेली आहे. या पुढचे प्रशिक्षण कसे असणार? काही लोक विचारतात ठिकाण वगैरे कोणतं त्यांचं? कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आणि इंडोटेक फाउंडेशन तसेच ओम ग्रामान्य इन्स्टिट्यूट या एज्युकेशन एक्सलन्स या 2 संस्था आहेत. याच्या माध्यमातून आपण महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर चालू केलंय. त्यासाठी खास करून याच्या शुभारंभासाठी नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि महिला बालकल्याण सभापती प्रणिताताई कुलकर्णी उपस्थित आहेत. प्रियंकाताई दामले देखील येणार होत्या, परंतु त्यांचं घरी दुःखद निधन झाल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी आल्या नाहीत. त्यांचे कोण नातेवाईक त्या ठिकाणी गेले. परंतु या प्रभागासाठीच नव्हे तर आमच्या शहरातील इतरही प्रभागातल्या महिला या प्रशिक्षणासाठी आल्या तरी त्या ठिकाणी त्या येऊ शकतात. खरं तर मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो आणि नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे ज्यावेळेस विराजमान झाल्या त्यावेळेस त्यांना कामाचे आदेश देण्यात आले आणि प्रत्यक्ष शेकडो महिला आहेत, त्यांना या प्रशिक्षणाची गरज आहे. खरं तर माझे 2 आवडते विषय आहेत, एक आरोग्य शिबिर आणि प्रशिक्षण. हे 2 विषय असे अतिशय महत्वाचे असे नागरिकांच्या स्वतःसाठी ते खूप फायदेशीर आहेत. महिलांचं आरोग्य या ठिकाणी नगर परिषद असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी शिबिर आमचे राबवले जातात. तसेच प्रशिक्षण शिबिर आहेत, ही देखील आमच्या पक्षाच्या वतीने आणि नगर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवली जातात. यापूर्वी देखील हजारो महिलांना आजपर्यंत त्या प्रशिक्षण दिलं. इंडोटेक फाउंडेशन आहे, त्यांनी तर मागच्या वेळेस आमच्या सोबत राहून नगराध्यक्षामध्ये शेकडो महिलांना शिलाई मशीन दिलं, त्यांना त्या ठिकाणी ब्युटी पार्लरचं सामान दिलं, घरघंटी असेल, त्यांना गृहोद्योग जर कोणता करायचा असेल, शेगडी असेल, जी भांडी असेल, ही त्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही पुरवलेली आहे. म्हणजे फक्त प्रशिक्षण न देता आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो नसून तर त्यांना पुढील 2 पैसे हाताशी मिळण्यासाठी त्यांना साहित्य देखील आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मला नक्कीच विश्वास आहे की हे दोन्ही जे शिबिर आहेत ते प्रशिक्षण शिबिर त्याच्या माध्यमातून या महिलांसाठी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबासाठी 2 पैसे मिळून कुठेतरी हातभार त्यांना मिळणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट की ज्या प्रशिक्षणानंतर ते जे काही बनवणार आहेत तर त्यासाठी त्यांना बाजारपेठ देखील मोफत या नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. किरण भोईर यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून खरं तर ही सुवर्ण संधी महिलांसाठी असणार आणि महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण दिलं जातं. आज किरण भोईर आणि प्रियांका दामले यांच्या जे वॉर्डामध्ये प्रशिक्षण शिबिरचं उद्घाटन झालं तर त्यांना मी प्रथम हार्दिक शुभेच्छा देते. पण
कुळगाव बदलापूरमध्ये फक्त एवढा एकच प्रभाग नसून पूर्ण बदलापूरमध्ये ठिकठिकाणी असे आम्ही महिलांना प्रशिक्षण देणार आहोत. फक्त शिलाई मशीन प्रशिक्षण नसून त्याला आरीवर्कची पण जोड देणार आहोत. आरीवर्क हे प्रशिक्षण आम्ही महिलांसाठी देणार आहोत. काहीतरी वेगळं करायचं आणि काहीतरी वेगळा उपक्रम महिलांपर्यंत घेऊन जायचा असं आमचं ठरलेलं आहे. आणि महिलांसाठी थोडे दिवसातच 2 ते 3 महिन्यातच तुम्हाला दिसेलच ठिकठिकाणी प्रशिक्षण, प्रत्येक वॉर्डामध्ये प्रशिक्षण दिसेलच तुम्हाला. आरोग्य शिबिर आम्ही महिलांसाठी पण राबवणार आहोत. त्या आरोग्य शिबिरामध्ये पण महिला चेकअप करणार आहेत, एवढंच मी सांगू शकते.